अरबी समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला एक किल्ला, ज्याला हजारो वेळा जिंकण्याचे प्रयत्न झाले पण तो कधीही पडला नाही, तो म्हणजे मुरुड जंजिरा किल्ला. जलदुर्गाचा राजा मराठा, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज यांच्यासाठी एक गूढ रहस्य ठरलेला. चला तर मग द हिस्ट्री हब सोबत जाणून घेऊया हिंदुस्थानाच्या इतिहासातील सर्वात अपराजित किल्ल्याची कहाणी. जंजिरा किल्ल्याचा इतिहास अतिप्राचीन असला तरी त्याचे प्रमुख बांधकाम 15व्या शतकात सुरू झाले. जंजिरा हा शब्द अरबी भाषेतील जजीरा या शब्दावरून घेतला आहे. जजीरा म्हणजे बेट. पहिल्यांदा एरवाड्याचे राजे राम पाटील यांनी येथे एक लहानसा किल्ला उभारला होता. तो लहानसा बांधकाम असलेला किल्ला पुढे अब्दुल्ला खान या सिद्धी अधिकाऱ्याने हस्तगत केला. अब्दुल्ला खान सिद्दी याने तेथे भक्कम दगडी किल्ला बांधला. सिद्दी हे मूळ आफ्रिकन मुस्लिम योद्धे होते, जे विजापूरच्या आदिलशाही दरबारात सरदार म्हणून रुजू झाले. त्यांनी जंजिरा किल्ल्याचा ताबा घेतल्यानंतर स्वतंत्र सत्ता स्थापन केली. सिद्दी नवाबांची जंजिरा रियासत. मुरुड जंजिरा किल्ला अपराजित किल्ला म्हणून ओळखला जातो. इतिहासात अनेक वेळा या किल्ल्याला जिंकण्याचे प्रयत्न झाले, पण तो कोणीही कधीही जिंकू शकला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी अनेक योजना आखल्या. त्यांनी समुद्रात पद्मदुर्ग बांधला, जो जंजिरा जवळच आहे. त्यांनी गुप्त यंत्रणा वापरून रात्रीच्या वेळी आक्रमणाचे प्रयत्न केले, पण सिद्धीचा बचाव भक्कम होता. संभाजी महाराजांनी जंजिरा ताब्यात घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी मोठी फौज गोळा करून समुद्रमार्गे हल्ले केले, पण जंजिरा अपराजितच राहिला. युरोपियन वसाहतींनीही जंजिरा मिळवण्याचा प्रयत्न केला. किल्ल्याची मजबूत भिंत, समुद्रात असलेले स्थान व सिद्धींची सागरी शक्ती यामुळे कोणीही यशस्वी ठरले नाही. समुद्रातून जवळ गेल्यावर अचानक दिसणारा दगडी दरवाजा. दरवाजावर सिद्धींचे चिन्ह कोरलेले आहे. किल्ल्याभोवती सुमारे 30 फूट उंच तटबंदी आहे. 22 गोलाकार बुरुज असून त्यावर तोफा ठेवलेली आहे. किल्ल्यावर कलाल बांगडी, चावरी, लंडन अशा मोठ्या मोठ्या तोफा आजही आपल्याला पाहायला मिळतात. या तोफा गोव्याहून आणलेल्या असाव्यात असे मानले जाते. समुद्रात असूनही एक प्रमुख जामा मस्जिद, इतर काही लहान मशिदी आणि प्रार्थनास्थळे येथे आहेत. किल्ल्याच्या केंद्रस्थानी मशीद आहे, जी अजूनही टिकून आहे. हा किल्ला पूर्णपणे समुद्राच्या मध्यभागी आहे. जंजिरा म्हणजे जिंकला जाऊ न शकणारा जलदुर्ग. कोणत्याही दिशेने गुपचूप हल्ला करणे शक्य नव्हते. सिद्धी सैन्यांच्या नौका सेना सदैव तयार असे. किल्ल्यातून जवळपास 360 अंशात नजर ठेवता येते. नवाब सिद्दी युसूफ खान यांनी जंजिरा किल्ला अधिक मजबूत केला, तसेच मुरुड शहरात विकास कार्य केले. जंजिरा सत्तेत सिद्दी मुसलमान होते, पण हिंदूही मोठ्या प्रमाणात सेवेत होते. मुरुड गावात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक दिसते. कहाणी प्रचलित आहे की किल्ल्याखाली एक गुप्त मार्ग आहे, जो मुरुड किनाऱ्याशी जोडलेला आहे. तोफांचे आवाज आजही रात्री ऐकू येतात, असे स्थानिक सांगतात. कलाल बांगडी तोफेची टोपली समुद्रात पडली असून तिला समुद्र परत करत नाही असे मानले जाते. मुरुड जंजिऱ्याला जाण्याचा मार्ग म्हणजे मुंबईहून अलिबाग मार्गे मुरुडला पोहोचता येते. नंतर मुरुड किनाऱ्यावरून होडीने जंजिरा किल्ल्याकडे जाता येते. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम हंगाम प्रसिद्ध मानला जातो. किल्ल्यावर गाईड सोबत असल्यास सर्व माहिती व्यवस्थित समजते. मित्रांनो, मुरुड जंजिरा हा फक्त एक किल्ला नाही, तर तो इतिहासातील अपराजितचे प्रतीक आहे. एक अशी जागा जिथे शौर्य, बुद्धिमत्ता आणि स्थापत्यकलेचा संगम घडलेला आहे. आजही त्या समुद्रावर अभिमानाने उभा असलेला जंजिरा आपल्या भूतकाळाची साक्ष देत आहे. द हिस्ट्री हबला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच ऐतिहासिक सफरींसाठी आमच्याशी जोडलेले राहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.